चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॅसिव्ह वॉइस शिकणार आहोत. यामध्ये सिंपल पास्ट टेन्स मधून आपल्याला कंटिन्यू पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर आपल्या समोर एक वाक्य आहे, नेहा क्लीन्स द ऑफिस एव्हरी डे. म्हणजे नेहा रोज कार्यालयाची स्वच्छता करते. यामध्ये ॲक्टिव्ह वाक्यात करता हा करणारा आहे आणि सब्जेक्ट पण तोच आहे. ज्याला कार्याचे फळ मिळत आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे नेहा इथे आपला सब्जेक्ट आहे आणि काम करणे ऑफिस हे आपला ऑब्जेक्ट आहे. तर वाक्य काय तयार होईल बघूया. एक ॲक्टिव्ह वॉइसचं एक वाक्य आहे, टीचर करेक्टेड द मिस्टेक्स. यामध्ये करेक्टेड म्हणजे दुरुस्त केल्या होत्या आणि आपला सब्जेक्ट आहे द टीचर. वर्ब आहे करेक्टेड म्हणजे करेक्ट करणे आणि ऑब्जेक्ट आहे मिस्टेक. तर याचं पॅसिव्ह वॉइस काय होईल बघा मित्रांनो, द मिस्टेक्स वेअर. कारण सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये घेऊन जायचं आपल्याला, तर कंटिन्यू पास्ट करावं लागेल. आणि कंटिन्यू पास्टमध्ये आपल्याला चांगलंच माहीत आहे की हेल्पिंग वर्ब हे आपलं वेअर येत असते. म्हणून वेअर घेतलं, करेक्टचं करेक्टेड केलं, बाय द टीचर हे आपला ऑब्जेक्ट लावला. तर वाक्याचा अर्थ काय निघणार, चुका शिक्षकाद्वारे दुरुस्त केल्या होत्या. तर पुढचं वाक्य काय आहे बघूया. तर आपल्यासमोर काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइस दिलेले आहेत आणि पुढे पॅसिव्ह वॉइस दिलेले आहेत. तर याचा थोडाफार अभ्यास करायचा आणि आपल्याला पुढच्या सेंटेन्सेस करेक्ट करता येतात का ते आपण बघूया. तर सेंटेन्स असतील आपल्या, द किड्स फॉरगॉट होल स्टोरी इन अ फ्यू डेज. द किड्स फॉरगॉट द होल स्टोरी. द होल स्टोरी हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट हा सब्जेक्ट होत असतो. द होल स्टोरी याच्यामध्ये वॉज येणार नाही, वॉजच्या पुढे आपल्याला फॉरगॉट असला पाहिजे आणि फॉरगॉटचं तिसरं रूप फॉरगॉटन असेल. म्हणून चौथ्या ऑप्शनमध्ये द होल स्टोरी वॉज फॉरगॉटन हा ऑप्शन. चला पुढे चलूया. द चिल्ड्रन रंग द बेल. द चिल्ड्रन रंग द बेल. मुलांनी बेल वाजवली म्हणे. तर याचं पॅसिव्ह वॉइस काय करूया, द चिल्ड्रन रंग द बेल. द बेल अगोदर असेल, द बेल वॉज, रंगचं तिसरं रूप रंगड नाही येणार, रंग 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 हे आपलं तिसरं रूप असेल. म्हणजे तिसरं. पुढे चलूया. हाऊ डिड दे स्टील हर कार. वाक्याची सुरुवात हाऊ ने झालेली आहे म्हणून डीड च वॉज होईल. चारही ऑप्शनमध्ये वॉज आहे. दे स्टील हर कार, हर कारला हर कार असेल आणि स्टीलचं तिसरं रूप स्टोलन आहे म्हणजे दुसरं आपलं ऑप्शन करेक्ट राहणार आहे. करेक्ट असेल. पुढे चला. दे वाईल्ड ॲनिमल्स किल 2 men yesterday. जंगली प्राण्यांनी काल 2 माणसांची हत्या केली म्हणा. तर वाक्य आपल्याला काय म्हणते बघा, द वाईल्ड ॲनिमल्स किल 2 men yesterday. म्हणजे 2 men वाईल्ड ॲनिमल्स किल्ड. हॅव येईल, वेअर येईल, वॉज येईल, वेअर येईल. वेअर येईल नक्की ठरलं म्हणजे दुसरा चौथा ऑप्शन. किलचं तिसरं रूप किल्ड असेल म्हणजे चौथा ऑप्शन करेक्ट असेल. पुढे चलूया. शी संग अ सॉन्ग. शी संग अ सॉन्ग. तिने गाणे गायले. याचं असेल अ सॉन्ग. अ सॉन्ग वॉज संग बाय हर म्हणजे वॉज संग बाय हर तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. समबडी हिट मी. कोणीतरी मला मारलं म्हणे. कोण मारलं असेल बरं, तर याचा पॅसिव्ह वॉइस असेल समबडी हिट मी म्हणजे मला मारल्या गेलं. म्हणजे आय वॉज हिट वॉज येईल आणि दुसऱ्याच ऑप्शनमध्ये हिटचं तिसरं रूप हिटंता येणार नाही, हिटच असेल म्हणजे दुसरा ऑप्शन करेक्ट. राईट. पुढं चलूया. अ थीफ स्टोल माय कार. अ थीफ स्टोल माय कार. याचं पॅसिव्ह वॉइस असेल माय कार वॉज स्टोलन. माय कार वॉज स्टोलन कुठे आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणजे करेक्ट. राईट. नाही 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 चुकलं. काय म्हणते, क्रियापदाचे पार्टिसिपल रूप वापरले जाईल. स्टोलन चुकीचे आहे, STOLEN असले पाहिजे. अच्छा, म्हणजे तिसरं ऑप्शन नाही. अरे रे काय झालं. पुढं असेल दुसरा पण ऑप्शन नाही, तिसरा पण नाही, चौथा पण नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे माय कार वॉज स्टोलन बाय अ थीफ. पुढं चला. वी स्टॉप द बस. वी स्टॉप्ड द बस. द बस was stopped by us. The bus was stopped by. Next, she did not win the prize. The prize was not won by her. The prize was not won by her. कुठे आहे, पहिलाच ऑप्शन आहे. राईट. The prize was not won by her. Next, they didn't make their beds. They didn't make their beds. Their beds where असेल यावेळेस म्हणजे पहिला आणि तिसरा ऑप्शन. नॉट मेड तिसरा ऑप्शन करेक्ट. Their beds were not made by. काय ते पत्र त्याच्याद्वारे पाठवले गेले होते. आता मराठीमधून आपल्याला वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, आपली प्रॅक्टिस कशा प्रकारे व्हायली. इंग्लिशमधलं वाक्य मराठी, मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये. एकदम बढिया. वाक्य आहे, काय ते पत्र त्याच्याद्वारे पाठवले गेले होते. पाठवले गेले होते. डीड दॅट लेटर सेंट बाय हिम. चौथा ऑप्शन मी करेक्ट करून बघतो इथे का, नाही चुकला. चौथा ऑप्शन म्हणजे डीड नाही येणार.
वॉज यायला पाहिजे. वॉज दॅट लेटर सेंट. Was that letter sent by him? वॉज दॅट लेटर सेंट बाय हिम हे करेक्ट ऑप्शन आहे. आय डीड नॉट टेल देम. आय डीड नॉट टेल देम याचं पॅसिव्ह आहे. याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट काय होईल? दे डू नॉट टोल्ड मी. दे डिड नॉट टेल मी टोल्ड मी. दे वेअर नॉट टोल्ड बाय मी. कदाचित. दे वेअर येईल. They were not told तिसरा by ऑप्शन me. राईट. पुढे चलूया. शी बाउट 4 ॲपल्स. शी बाउट 4 ॲपल्स याचे पॅसिव्हचं रूप आपल्याला द्यायचं आहे. तर 4 ॲपल्स बाउट आहे म्हणजे V2 आहे. आपल्याला कंटिन्यू करायचं आहे म्हणजे वेअर आलं पाहिजे. पहिला आणि चौथ्या ऑप्शनमध्ये वेअर आहे आणि बाउटचं तिसरं रूप बाउटच आहे. बे बाउट बाउट. चौथा ऑप्शन मी टिक करून बघतो. राईट. चौथा ऑप्शन मित्रांनो. पुढे चला. द पोलीस अरेस्टेड द थीव्स म्हणजे पोलिसांनी चोराला पकडलं म्हणे. तर थीव्स अनेक वचनी आहे. वेअर आलं पाहिजे. पहिला आणि चौथा ऑप्शन. अरेस्टेड राईट आहे. अरेस्टेड चौथ्यामध्ये अरेस्टेड नाही, पहिल्यात आहे म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट येऊ शकतो. सामना आमच्याद्वारे जिंकला गेला. सामना आमच्याद्वारे जिंकला गेला होता. द मॅच वॉज आलं पाहिजे किंवा डीड. द मॅच वॉज वॉन बाय अस. मी दुसरा ऑप्शन टिक करून बघतो. चला. ग्रँडमदर टोल्ड गुड स्टोरीज. ग्रँडमदर टोल्ड गुड स्टोरीज मीन्स गुड स्टोरीज. वॉज झालं पाहिजे किंवा अनेक वचने आहे. वेअर आहे आणि वेअर फक्त तिसऱ्याच ऑप्शनमध्ये आहे. मी तिसरा ऑप्शन टिक करणार. बरोबर. आगे बढिएगा. अशा प्रकारे आपण आपलं पॅसिव्ह वॉइस शिकलेला आहे. सिम्पल पास्ट टेन्समधून आपण कंटिन्यू पास्ट टेन्समध्ये गेलेलो आहे. या व्हिडिओमधून बऱ्याच माहिती तुम्हाला शिकायला भेटली. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.